बघा आपण सांकेतिक भाषा बघत होतो. सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत येतात. अक्षर अक्षर संकेत, अंक अंक संकेत, अक्षर अंक संकेत व अक्षर अंक मिश्र संकेत असतात. अक्षर चिन्ह संकेत असतात किंवा अंक चिन्ह संकेत असतात. शब्दाऐवजी नवीन शब्द योजना असते. चौकट किंवा साचा संकेत असतो. पृथक्करण संकेत असतो. संश्लिष्ट संकेतावरती आपण आता विचार करायचा नाही आहे, तो अवघड संकेत आहे. आपण आता विचार करायचा आहे कशामध्ये, तर आता आपण जाऊ अक्षर अंक संकेत व अक्षर अंक मिश्र संकेत. यामध्ये काय असते रे, मोस्टली कशाचा वापर केला जातो, वर्णमालेतील क्रमांकांचा वापर आणि वर्ण यांच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या काही संख्या असतात यांचा जवळचा संबंध आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे इथं गरजेची आहे ती तुमची वर्णमाला, इथं गरजेची आहे ती काय, वर्णमाला गरजेची आहे. ओके, तर बघा आपल्याला वर्णमाला, मी पहिल्यांदा काय करतो, वर्णमाला घेऊया. आपल्याला कशामध्ये बघायला मिळेल, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला वर्णमाला तरी सापडते. ठीक आहे, ती सापडलेली वर्णमाला आपण कॉपी करू आणि इथं घेऊ. तर बघा आपण आता इथं काय घेतली, तर ही वर्णमाला विचारात घेतली आणि ह्या वर्णमालेचा जर आपण विचार केला तर ह्या वर्णमालेचा वापर याच्यामध्ये जास्तीत जास्त होऊ शकतो. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे, वर्णमालेतील क्रमांक आणि वर्ण यांच्यामध्ये जवळचा संबंध आपल्याला बघायला मिळतो. काय लिहिलंय बघा, पुणे. पुणे हे कसं लिहिलंय, P21N5. म्हणजे थोडक्यात बघा हे पी जे आहे ते तसंच ठेवलंय. यू साठीचा क्रमांक बघा, यू चा क्रमांक किती आहे इथं, 21. आणि त्याच्यानंतर ई साठीचा क्रमांक घेतला, एन आहे तसंच ठेवलंय. ई साठीचा क्रमांक किती आहे बघा, 5. मग त्यानुसार बघा हे जर असा संकेत असेल तर मुंबई पण तसंच लिहिलेलं आहे. यम आहे तसं ठेवलं, यू चा क्रमांक घेतला 21. परत यम आहे तसं ठेवलं, बी चा क्रमांक घेतला 2 आहे का, बी चा क्रमांक इथं आपल्याला किती मिळतो, 2. त्यानंतर ए आहे तसं ठेवलं आणि आय चा क्रमांक घेतला, आय चा क्रमांक किती, 9. अशा पद्धतीनं मुंबईचं आपल्याला हा संकेत मिळतो. मग बेंगलोर लिहायचं आपल्याला. बेंगलोर लिहित असताना काय करणार, बी आहे तसं, ए चा क्रमांक घ्यायचा 1, एन आहे तसं, जी चा क्रमांक किती येणार, 7. त्यानंतर ए आहे तसं, एल चा क्रमांक किती येणार, 12. ओ आहे तसं, आर चा क्रमांक येणार 18. आर आहे तसं, सॉरी ई आहे तसं. आणि त्यामुळे आपल्याला संकेत काय मिळेल, B1N7 A12 O18E. ओके, हा आपला अक्षर अंक संकेत आपल्याला बघायला मिळेल. बघा त्याच्यानंतर काय लिहिलंय, त्याच्यानंतर आहे बघा AT बरोबर 20, BAT बरोबर 40. तर कॅट बरोबर काय, काय लक्षात येते का बघा, गुणाकार केलाय बघा. ए चा क्रमांक किती आहे, 1. टी चा क्रमांक किती आहे, 20. या दोघांचा गुणाकार किती आला, 20 आहे का. ए चा क्रमांक किती 1 दिसतो आणि टी चा क्रमांक किती आहे, 20. त्यानंतर बघा इथं बी 2 गुणिले ए 1 आहे, गुणिले टी किती आहे, 20. या सगळ्यांचा गुणाकार किती येतो, 40. आता सी बरोबर किती, सी बरोबर 3 गुणिले ए ची किंमत किती आहे, 1 गुणिले टी ची किंमत परत किती, 20. किती ना, 20 त्रिक 60. म्हणजे याचं उत्तर आपल्याला किती मिळेल, 60. आता बघा डीए बरोबर 3, जेएफ बरोबर 4, वजा बाकी डी चा क्रमांक किती आहे बघा, डी चा क्रमांक 4 वजा ए चा क्रमांक किती आहे, 1. 4 वजा 1 किती आलं, 3. जे चा क्रमांक किती आहे बघा रे, 10 बरोबर, वजा एफ चा क्रमांक किती आहे, 6. वजा बाकी किती येणार, 4. पी चा क्रमांक किती आहे, 16. के चा क्रमांक किती आहे, 11. दोघांची काय वजाबाकी बरोबर 5. मग डब्ल्यू चा क्रमांक किती आहे, 23. वजा टी चा क्रमांक किती मिळेल आपल्याला, किती, 20 ना, बरोबर किती मिळणार, 3. म्हणजे उत्तर किती मिळणार आपल्याला, 3. या पद्धतीनं संकेत येईल. पुढं काय बघा, टेस्ट करतो कशाची, अनुक्रमांकाची. बरोबर आहे. काय मिळेल आपल्याला, बी चा क्रमांक किती येतो, 2. त्याची दुप्पट, इथं दुप्पट म्हणे आपण, ठीक आहे, दुप्पट किती येते, 4. ई चा क्रमांक किती आहे, 5. त्याची दुप्पट किती, 10. डी चा क्रमांक किती आहे, 4. त्याची दुप्पट किती, 8. असं काय तयार झालं, हे तयार झालं. मग यम चा क्रमांक किती आहे, यम चा क्रमांक 13. 13 ची दुप्पट किती येणार, 26.
ईचा क्रमांक किती आहे 5, त्याची दुप्पट येणार 10. डीचा क्रमांक किती आहे 4, त्याची दुप्पट येणार 8. म्हणजे उत्तर काय तयार होणार आहे आपलं 26, 10, 8. अशा पद्धतीचं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. बघा हे संकेत खूप सोपे असतात, त्यामुळे जास्त आपण याच्यामध्ये नाही विचारात घ्यायचं. आपल्याला भरपूर एक्झाम्पल सोडवायचे आहेत, परंतु हा संकेत लक्षात आला का, साधा सिंपल संकेत आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढले संकेत येतात ते म्हणजेच काय अक्षर चिन्ह अंक चिन्ह संकेत. या प्रकारामध्ये काय येतं बघा, प्रश्नांमध्ये तर अक्षरांसाठी चिन्हांचा संकेत वापरला जातो किंवा चिन्हांसाठी अक्षरांचा संकेत वापरला जातो. बघा जेव्हा अक्षरांना किंवा अंकांना दिलेल्या संकेताचा वापर करावा लागतो, बाहेरील इतर संबंध चालत नाहीत, त्यांना प्रत्यक्ष संकेतन म्हणतात. काय म्हणलं जातं प्रत्यक्ष संकेतन. आता प्रत्यक्ष संकेतन म्हणजे काय रे, इथलं इथंच असते, आपल्याला बाहेर कुठे जायला लागत नाही. आता तुम्ही इथं जर बघितलं, हे जरा व्यवस्थित जर बघितलं, पायनॅपल दिलेलं आहे, ते आपल्याला त्याचा संकेत जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जरा व्यवस्थित जर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी मिळतात. बघा इथं पीला किती आहे, तर इथंच डायरेक्ट 4 मिळते. बघा तेच 4 इथं पण आहे, तेच 4 इथं पण आहे. म्हणजे बघा हे 2 पी इथं आली आहेत का. म्हणजे इथं बाहेरच्या संकेत शोधण्याची गरज नाही, तुम्हाला इथलेच संकेत वापरायचे आहेत आणि पेनची काय करायची किंमत लिहायची आहे. तर आता बघा पी साठी किती येणार, डायरेक्टली आपण बघा इथं संकेत लिहू शकतो. पी साठी आपल्याला किती मिळाला 4. आय साठी कळतोय का बघा आपल्याला रे, आय साठी 6 किती येणार, आय साठी आपल्याला किती मिळेल 6. त्यानंतर एन साठी काय येईल बघा, एन साठी 7, एन साठी किती मिळणार आपल्याला 7. सगळे संकेत काढण्याचा प्रयत्न ठेवा, कारण का नंतर कुठं पण जरी वापरला तरी तो चालावा अशा पद्धतीने असावा. त्यानंतर बघा इथं ई आहे आणि इथं ई आहे, म्हणजे 2 ठिकाणी ई आहे, 3 आणि 3 आहे का. म्हणजे ई साठीचा संकेत कोणता आहे, तर 3 आहे. त्याच्यानंतर ए साठी संकेत किती आहे बघा 1, ए साठी काय आहे 1. आणि त्याच्यानंतर यल राहिलं, यल साठी किती आहे 8, यल साठी आपल्याला काय मिळेल 8. बघा झाले सगळे संकेत तयार. मग आपल्याला पेनचा संकेत विचारलेला आहे, मग पेनचा संकेत आपल्याला याच्यामधून मिळून जाईल. पी बरोबर किती येणार रे 4, त्यानंतर ई बरोबर किती येणार 3 आणि एन बरोबर किती येणार 7. झाला बघा संकेत आपला तयार. या पद्धतीने आपल्याला हा संकेत बघायला मिळू शकतो. त्यानंतर बघा याच्यामध्ये एक वेगळं चिन्ह वगैरे यांच्यासाठी असलेले संकेत आपल्याला बघायला मिळतात. काय केलंय बघा, डॉलर म्हणजे अधिक, हॅश म्हणजे हे काय हे चिन्ह आहेत वेगवेगळी, त्यांची नाव आहेत. डॉलर म्हणजे काय अधिक आहे, हॅश म्हणजे काय वजा, ऍट द रेट बरोबर काय आहे गुणिले, स्टार बरोबर किती आहे भागिले. तर याची किंमत काढा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता बघा आपण पहिल्यांदा लिहायचं 16 डॉलर 4 ऍट द रेट 5 हॅश 72 स्टार आणि 8. ओके. आता बघा 16 डॉलर म्हणजे काय येणार रे अधिक 4, ऍट द रेट म्हणजे काय येणार सांगा गुणिले किती 5. त्यानंतर हॅश म्हणजे काय येणार वजा किती 72. त्यानंतर गुणिले सॉरी स्टार म्हणजे काय भागिले, भागिले किती येणार सांगा 8. ओके. त्याची किंमत काढू शकाल सांगा कशी कशी, पटकन 2 मिनिटात काढा. दहा सेकंद. चला 5 सेकंद. झालं का, एवढा वेळ नाही मिळणार. ठीक आहे बघूया काय किंमत येते बघूया. लक्ष द्या इकडं. तर आपल्याला काय मिळेल 16 अधिक 4 गुणिले 5 वजा 72 भागिले 8. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे, नियम लक्षात ठेवायला पाहिजे. कंचे भागू बेव, कंस पहिल्यांदा सोडवायचा, त्यानंतर भागाकार गुणाकार ज्या क्रमानं असतील त्या क्रमानं सोडवायचे, नंतर बेरीज वजाबाकी. मग पहिल्यांदा गुणाकार करायला पाहिजे, म्हणजे काय होणार 16 अधिक हे तर किती येणार 20 वजा आता इथं भागाकार करायला पाहिजे 72 भागिले 8, 8 9 72. त्यानंतर 16 आणि 20, 16 आणि 20 किती होणार
आता इथं बेरीज होणार 16 आणि 20 किती ना 36. 36 वजा 9 किती होणार? 36 मधून 9 गेले, 36 मधून 9 गेले 27. उत्तर किती येणार आहे? 27 येणार आहे. बघा आपण किती हुशार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला काय मिळेल? ऑर्डर. ऑर्डर बरोबर काय दिले बघा, हे काहीतरी किंमत दिलेली आहे. त्यानंतर बोर्ड बरोबर हे काहीतरी दिलेलं आहे आणि याच्यासाठी विचारलंय. आता लक्षात ठेवायचं पहिल्यांदा मांडायचं. काय मिळणार आपल्याला? ORDER बरोबर आपल्याला काय दिले? गुणिले भागिले डॉलर हॅश त्यानंतर भागिले. ओके. आणि इथं बॉर्डर बरोबर पण काहीतरी दिले. बोर्ड बरोबर पण दिले. काय दिले? स्टार. त्याच्यानंतर काय दिले? गुणिले. त्याच्यानंतर काय दिले? भागिले पर्सेंट भागिले आणि डॉलर. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतील. काय काय गोष्टी दिसतात बघा? सगळ्या गोष्टी साठी गुणिले हा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल? ओ. इथं बघितलं तर गुणिले चिन्ह आहे. इथं ओ साठी पण काय आहे बघा? गुणिले चिन्ह. म्हणजे ओ साठी आपलं काय मिळालं? गुणिले चिन्ह तयार झालं. पुढं इथं आर इथं आहे. हा आर साठी. त्याच्यानंतर आर साठी इथं आपलं काय म्हणूया? भागिले चिन्ह समजूया आपण. ठीक आहे. तर इथं आर साठी पण भागिले आहे काय बघा? आहे. म्हणजे इथं काय झालं? आर साठी कोणतं चिन्ह आलं? भागिले चिन्ह आलं. त्याच्यानंतर डी साठी इथं कोणतं चिन्ह आलं? डॉलर. त्यानंतर इथं डी साठी काय आहे? डॉलर. बरोबर. इथं डी साठी काय मिळालं आपल्याला? डॉलर. त्यानंतर ई साठी इथं काय आहे? हॅश. ई साठी आपल्याला काय मिळतंय? हॅश. त्याच्यानंतर आपल्याला कुणासाठी ई साठी मिळालं. त्यानंतर आर साठी इथं परत काय बघा? भागिले आहे. इथं भागिले आपण घेतलेला आहे. त्यानंतर राहिलं कोण बघा? इथलं राहिलं ए साठी आपलं काय आहे? पर्सेंट. ए साठी आपल्याला काय मिळतंय? पर्सेंट चिन्ह बघायला मिळतंय. पर्सेंट चिन्ह बघायला मिळतंय. बघा या पद्धतीने आपल्याला मिळालं. कुणाचं हे काढायला सांगितलं आपल्याला? ABODE. ए साठी काय आहे बघा? ए साठी आपल्याला पर्सेंट. बी साठी काय आहे? बी साठी आपल्याला काय मिळतंय? अरे बी साठी काढलंच नाही की आपण. बी साठी काय आहे? बी साठी काय आहे? स्टार. बी साठी आपल्याला काय मिळेल? स्टार. ओ साठी आपल्याला काय मिळतंय बघा? ओ साठी गुणिले. डी साठी काय येणार? डॉलर. आणि ई साठी आपल्याला काय मिळेल? ई साठी काय मिळेल? हॅश. या पद्धतीने आपल्याला हा संकेत तयार होईल. बघा या पद्धतीने हा संकेत मिळाला. त्यानंतर आपल्याला पुढला संकेत त्याच्यानंतर हे आपल्याला आता सोडवायचं आहे. काय दिलंय बघा आपल्याला रे? ए म्हणजे वजा, बी म्हणजे गुणिले, सी बरोबर अधिक आणि डी म्हणजेच काय? भागिले. आणि ह्याची किंमत काढा म्हणून सांगितलंय. काय बघा? 7. बी ची किंमत काय? गुणिले. 6. सी ची किंमत काय आहे? अधिक. त्यानंतर 5. ए साठी काय आहे? वजा आणि 2. सांगा काय आता उत्तर येईल आपल्याला? पटकन सांगा. हे देणार 45. बरोबर आहे का? बघा काय काय आहे? 7 आहे तसं आलं. बी म्हणजेच काय आलं? गुणिले. सी बरोबर काय आलं? 6. 6. सी साठी काय आहे? अधिक. त्यानंतर 5. नंतर ए साठी काय आहे? वजा. काय होणार? 7 सक्क 42. 42 अधिक 5 47 वजा 42 अधिक 5 किती होतं? 47 वजा 2 बरोबर किती येणार? 45. बघा या पद्धतीने हे संकेत आपल्याला बघायला मिळतात. लक्षात आलेत का? चिन्हांचे संकेत आपल्याला या पद्धतीने काय केले जातात? तयार केले जातात. ओके.